खूप चांगला दिवस फील झालं कारण की माझी बायको सोनमने खूप सारे सरप्राईज दिले. 4-5 दिवसाआधी तिने मला आयफोन घेऊन दिला. सो थँक्यू फॉर दॅट. मला पण द्यावं लागणार आहे काहीतरी असं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट. सो मला प्रिपेअर व्हावं लागेल. आणि आज थोडं उशीर झाला नाही तर आम्ही बार्बेक्यूमध्ये जाणार होतो. बट फॉर्च्युनेटली आपल्या मॅडम यांनी आम्हाला मदत केली हॉटेल शोधण्यासाठी आणि आम्ही फॉर्च्युनेटली ते आलो. तर सर्वांचे आभार तुम्ही आल्याबद्दल. आणि आम्हाला आनंद आहे असा सगळ्यांनी एकत्र राहून गुन्हा करून जाणे. हा आमचे काका अजून आले नाही. काकांना मेन्शन करा # विजय खराब बर्थडे जे अभ्यासात असेल सगळ्याची मेहनत असेल चांगल्या मुलांना केलं. 10वी असेल 12वी असेल पुढे इंजिनिअरिंग केली एमटेक केलं दिल्लीला गेला आला गेट क्रॅक केली. त्यानंतर त्याने इंटरव्ह्यू क्रॅक केला टीचर्सला चांगला लागला. अशी त्याची सक्सेसफुल लाईफ आहे. त्याच्यामध्ये त्याच्या आईवडिलांचं पण हातभार आहे आमचा पण थोडाफार हातभार आहे. सगळ्यांचं मिळून त्याने कष्टाचं चीज केलेलंच आहे. त्यांनी आता रिसेंटली त्याचं लग्न झालेलं आहे. त्याच्या आवडीने आमच्या घरात एक चांगली माझी बहिणी आलेली आहे. तिचंही आम्ही सगळ्यांनी स्वागत सेलिब्रेशन सगळं केलेलं होतं. आणि आमची सगळ्यांची फॅमिलीची इच्छा आहे की त्यांचा दोघांचा संसार त्याची पर्सनल लाईफ त्यांची दोघांची लाईफ प्रोफेशनल लाईफ चांगल्या पद्धतीने जशी आता ग्रो होते त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स ग्रो व्हावी हेच आमच्याकडनं त्यांना शुभेच्छा. सो आय वुड लाईक टू से बिलेटेड हॅपी बर्थडे टू. आतापर्यंत तो असं हे नव्हता झाला. त्याचं एज्युकेशन वगैरे तर सगळ्यांपेक्षा हेच आहे. आतापर्यंत ते असं दिसून नव्हतं. हां तर ते ना तुम्ही त्याच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर धनंजय काय आहे ना ते असं हे झालं. हां त्यामुळे आता ते हा बर्थडे हा बर्थडे म्हणजे अशी पार्टी बिर्टी दिली त्यांनी मोठं म्हणजे आमच्यापेक्षा हे झालं तसंच आम्ही सगळ्यांना पण होतं. आणि आज त्याचा बर्थडे तर आम्ही सगळे त्याला विश त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. ते सोडून बोला तुला आता पहिल्यापासून मी त्याला ओळखते. म्हणजे मला पण तो आईसारखाच समजतो. आणि लहानापासून तो मेहनत अभ्यासामध्ये भरपूर करत होता. इकडे तिकडे भरपूर केला. मला असं वाटतं की माझ्या मुलींनी पण तसा अभ्यास करावा. परत बाहेर गेला तरी त्याचा कॉल वगैरे मला येतो. आणि आता लग्न झालंय पहिला एकदम साधा सिंपल राहायचा आता एकदम चेंज झालाय. आणि आजनी असंच राहावं असं माझं म्हणणं आहे. चांगली गोष्ट. आता बाबू लग्नाच्या आधी खूप अलग होता आणि आता अलग आहे का काय असं दादा मला पाहिजे. चेंज काय आता तुला काय चेंज वाटलं आधी कसं होतं आता कसं होतं. पहिला तो खूप सिम्पल होता जास्त कोणासोबत बोलायचा नाही. पण आता तो खूप ऍक्टिव्ह झाला. युट्यूबचं चॅनल खोलला त्यांनी. लोकल झाला बस लोकल बोलली ना. तर आजच्या म्हणजे एक्झॅक्टली 1 वर्ष आजची 17 तारीख आहे ना 18 आहे समजा 17 तारीख. तर मागच्या वर्षी 2024मध्ये बरोबर 27 मार्च 2024ला यांचा आम्हाला पहिला फोन आला होता लग्नाच्या मागणीसाठी. म्हणजे बरोबर 10 दिवस त्याचा जस्ट अंतर म्हणजे 1 वर्ष ऑलमोस्ट होऊन जाईल आता 10 दिवसांनी. तेव्हा त्यांचा पहिल्यांदा आम्हाला कॉल आला. त्याच्यानंतर घरचे बोलले वगैरे जे काही आहे म्हणजे सुरुवात झाली आमच्या याला. एक वर्ष ऑलमोस्ट होईल आता त्या गोष्टीला. ते तो दिवस मला ऑफकोर्स लाईफ टाईम आठवेल ना 27 मार्च. तर त्याच्यानंतर पहिली भेट झाली वगैरे आमची. म्हणजे पहिल्या भेटीतच मी हे मला विचारलं की तुम्हाला सोबत लग्न म्हणजे काय केलं. मी त्यांना नेहमी सांगते मला पहिल्या भेटीत जेव्हा मी IIT मुंबईमध्ये माझं पर्पजच होतं की चला म्हणजे बघणं पण होते वगैरे. पण यासाठी मी जेव्हा मी पहिल्यांदा भेटले त्यांना आणि बोलले तेव्हा मला एकही नॉट ए सिंगल एकही निगेटिव्ह वाईब्स नाही आली. म्हणजे त्यांचे जे गोल्स होते ॲम्बिशन्स आहे जे म्हणजे एकदम असं घोड्यासारखं स्ट्रेट असं नाही होतं की हे नाही हे करायचं ते नाही. ती गोष्ट मला खूप आवडली त्यांच्यामध्ये एक पॉझिटिव्ह वाईब्स. कधी कधी निगेटिव्ह पण येतात ना पोरांचं काही असते परसेप्शन वेगळे असतात. पॉझिटिव्ह वाईब्स ओनली. त्याच्यानंतर ऑफकोर्स आमचं सुरू झालं जे प्रवास होता तिथला. नंतर मग लग्न झालं. लग्नानंतर
ऑफकोर्स आम्ही सोबत राहू लागलो. आमचं दिवसेंदिवस प्रेम वाढत आहे आणि वाढत राहणार पण, कारण आम्ही एकमेकांना समजून घेतो. म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे आमच्यामध्ये. आमचे प्लॅन्स पण आहेत, ते आमचे गोल क्लिअर आहेत. आणि बाकी ज्या गोष्टी आहेत, बाकीच्यांचा ऑफकोर्स घरातले जे फॅमिली मेंबर आहेत, आई आहेत, बाबा आहेत, अक्षय दादा आहेत, सगळे आहेत, काकी वगैरे आहेत, सगळ्यांचा सपोर्ट पण मिळतो आम्हाला. ती एक गोष्ट चांगली आहे आणि ती गोष्ट सतत अशी राहा. म्हणजे मला असं वाटतं की फॅमिली ती अशीच राहिली म्हणजे ठीक आहे, थोडंफार गोष्टी होत राहतात वगैरे, ते एकमेकांना समजून आपण घेतलं पाहिजे. असंच समजून घेऊ. आणि राहिली गोष्ट यांची चेंज व्हायची, जे सगळ्यांनी जास्त हायलाईट केलेली आहे की चेंज म्हणजे व्हायला पाहिजे माणसाने चेंज. आणि आणखी पण चेंज होती, पण चांगल्या इन अ पॉझिटिव्ह वे, चांगल्या वेनी चेंज होती. सो माझं मी देवाला हेच प्रे करते की आम्ही सदैव खुश राहू, आनंदात राहू आणि असंच भरभराटी आमच्या सगळ्या गोष्टी मिळून सगळ्यांच्या मिळू, ही मी अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि आज त्यांचा बड्डे आहे. 29 वर्षाचे पूर्ण झालेले आहे, 30 वर्ष लागलेले आहे. त्यांना दीर्घायुष्य भेटू, माझं आयुष्य यांना लागू. थँक्यू.